मित्रांनो, आज आपण थायरॉइड, पीसीओडी, ओबेसिटी, डायबिटीज यासारख्या मेटाबॉलिक डिसऑर्डरला कोणतंही इंजेक्शन, कुठल्याही प्रकारची औषधे न घेता आयुर्वेदीय पद्धतीने थोडे आपले दिनचर्येतले बदल, थोडे आपले जेवणातले बदल करून या सगळ्या आजारांना कसं रिव्हर्स करू शकतो याबद्दलची माहिती घेणार. नमस्कार, माझं नाव डॉक्टर वैभव भोईटे. मी आयुर्वेदात MD केलेलं आहे आणि गेल्या 15 वर्षांपासून अहिल्यानगर येथे प्रॅक्टिस करत आहे. आजकाल प्रत्येक घरामध्ये एखादी तरी व्यक्ती बीपीच्या, डायबिटीजच्या किंवा थायरॉइडच्या गोळ्या खात असते. बरेच जण तर गेल्या 10-15 वर्षापासून ही औषधं खात असते. पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की जर हे औषधं हा आजार बरा करतायत तर हे औषधं वर्षानुवर्ष का खावी लागतायत? गोळ्या सुरू झाल्यानंतर त्या बंद का होत नाही? उलट त्याचा डोस कधी वाढवावा लागतोय. 500 मिलीग्रामची गोळी 1000 मिलीग्राम पर्यंत नेली जाते. कधी एक वेळ दिली जाणारी गोळी 2 वेळेस केली जाते. तर कधी गोळ्यांपासून इन्शुलिन पर्यंतचा प्रवास होतो. म्हणजे आपण रोगाचे मूळ कारण दूर करत नाही आहोत, आपण त्याला फक्त दाबून ठेवत आहोत. आज आपण जाणून घेणार आहोत की हे रोग का होतात आणि जीवनशैलीतील, आहारातील बदल करून आपण या सगळ्या आजारांपासून कशी मुक्तता करून घेऊ शकतो. सर्वात आधी आपण हे मेटाबॉलिक डिसऑर्डर म्हणजे काय हे समजून घेऊया. आपल्या शरीरामध्ये प्रत्येक सेकंदाला लाखो रासायनिक प्रक्रिया चालू असतात. आपण घेतलेल्या आहाराचं ऊर्जेमध्ये रूपांतर होत असतं. सोबत हार्मोन तयार होत असतात. शरीरात चरबी साठली जाते किंवा जळली जाते. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवली जाते. ही सर्व कामे आपल्या मेटाबॉलिझममुळे होत असतात आणि जेव्हा हा मेटाबॉलिझम बिघडतो तेव्हा शरीरामध्ये वेगवेगळ्या समस्या उद्भवतात, जसे की डायबिटीज, पीसीओडी, थायरॉइड, ओबेसिटी, फॅटी लिव्हर, हाय बीपी, हाय कोलेस्ट्रॉल. याला आयुर्वेदामध्ये अग्निमांद्य असेही म्हणतात. हे रोग अचानक होत नसतात. डायबिटीज एका रात्रीत होत नाही, पीसीओडी एका महिन्यात होत नाही, थायरॉइड अचानक होत नाही. हे सर्व रोग आपल्या अनेक वर्षांच्या चुकीच्या सवयीच्या परिणामी होत असतात. आज मी तुम्हाला 5 प्रमुख चुका सांगणार आहेत ज्या प्रत्येक रुग्ण करत असतो. चूक नंबर 1, सतत काही ना काही खात राहणे. आजकाल लोक सकाळी उठल्यानंतर चहा किंवा कॉफी घेणे, त्याच्यासोबत बिस्किट, टोस्ट, खारी खाणे, मग नंतर लगेच नाश्त्यासाठी पोहे, उपमा, इडली, सांबर यासारखे पदार्थ खाणे, त्यानंतर लगेच दुपारची जेवणाची वेळ होणे, संध्याकाळी परत थोडासा स्नॅक्स खाणे, रात्रीचं जेवण, मध्ये थोडे फळ, ड्राय फ्रुट्स हे पदार्थ कायम खात असतात. परिणामी शरीरामध्ये जास्त प्रमाणात इन्शुलिन तयार होते. हळूहळू हे जास्त प्रमाणात इन्शुलिन तयार होऊन त्याचा रेझिस्टन्स तयार होतो आणि परिणामी डायबिटीज किंवा ओबेसिटी या प्रकारच्या समस्या आपल्याला उद्भवताना दिसून येतात. चूक नंबर 2, साखर आणि मैद्याच्या पदार्थांचे अतिसेवन. चहा, कॉफी, बिस्किट, टोस्ट, फरसाण किंवा मैद्याचे पदार्थ शरीरात गेल्यानंतर या पदार्थांचं पटकन साखरेमध्ये रूपांतर होतं. साखरेत रूपांतर झाल्यामुळे त्याला बॅलन्स करण्यासाठी इन्शुलिन तयार होतं. जास्त इन्शुलिन तयार झालं की त्याचं रूपांतर चरबीत होतं आणि असं वारंवार होत राहिल्यामुळे आपलं शरीर त्या इन्शुलिनला योग्य प्रतिसाद देत नाही. परिणामी इन्शुलिन रेझिस्टन्स येतो. चूक नंबर 3, रात्री उशिरा जेवण करणे. 10-11 वाजता जेवण करणे आणि लगेच झोपणे ही आताच्या मॉडर्न लाईफस्टाईल मधली सगळ्यात मोठी चूक आहे. रात्री आपल्या शरीराची पचनशक्ती कमी झालेली असते. परिणामी घेतलेले जेवण नीट पचत नाही, चरबी वाढते, फॅटी लिव्हर होतो आणि परिणामी वजनही वाढते. चूक क्रमांक 4, शारीरिक हालचालींचा अभाव. आपण हे ऑब्झर्व केलं असेल की आपल्या आजोबांच्या काळात जिम नव्हती, तरी पण त्या काळामध्ये डायबिटीज, ओबेसिटी सारखे आजार फार रेअरली दिसत होते. तर आजकालच्या जीवनशैलीमध्ये असा काय बदल झालाय की ज्याच्या परिणामी हे मेटाबॉलिक डिसऑर्डर जास्त प्रमाणात दिसायला मिळतात? याचं कारण असं की आपण प्रत्येक ठिकाणी बसतोय. सकाळी उठल्यानंतर टॉयलेटवर बसतोय, ब्रेकफास्ट करताना खुर्चीवर बसतोय, ऑफिसमध्ये गेल्यानंतर 8-10 तास त्या चेअरवर बसतोय, रात्री आल्यानंतर परत बसतोय आणि झोपतोय. म्हणजे आपल्या शरीरातील ऊर्जेचा वापर आपण योग्य पद्धतीने करत नाही आणि याचा परिणाम मेटाबॉलिक डिसऑर्डरच्या स्वरूपात दिसतो. चूक नंबर 5, ताण आणि अपुरी झोप. झोप कमी झाली की शरीरात कॉर्टिसॉल वाढते. कॉर्टिसॉल वाढले की वजन वाढते, शुगर वाढते, हार्मोनचेच बदल होतात आणि पीसीओडी सारख्या समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे झोप ही औषधांपेक्षाही अधिक महत्वाची आहे. आता या सगळ्यातनं बाहेर कसं पडायचं हे समजून घेऊया. बराच वेळा आपण असं पाहतो की आपण कुठला तरी डाएट घेत असतो. मग डाएट घेतला का काही दिवस आपण मोटिवेटेड राहतो आणि डाएट मध्ये सांगितल्याप्रमाणे सॅलड आणतो, स्प्राउट्स आणतो किंवा आणखी काही पदार्थ आणतो आणि ते खातो आणि जोपर्यंत मोटिवेटेड आहे तोपर्यंत ह्या गोष्टी चालतात आणि नंतर हे सगळं बंद होतं आणि पुन्हा आपलं वजन वाढतं, शुगर वाढते, थायरॉइड अबनॉर्मॅलिटी होता, पीसीओडी चालूच राहतो. पण हे सगळं होऊ नये यासाठी आपण काय करायला पाहिजे? तर सकाळी उठल्यानंतर 1 अक्रोड आणि 2 बदाम रात्रभर भिजवलेले खा. नंतर जर तुम्ही चहा किंवा कॉफी घेत असाल तर थोडेसे बदल करा, जसं की ब्लॅक कॉफी घ्या. कपभर गरम पाण्यामध्ये 1 किंवा 2 चिमूट कॉफी टाका आणि ती घ्या. हे तुमचं वजन कमी करायला अतिशय चांगल्या पद्धतीने मदत करणार आहे. जर तुम्ही चहा घेत असाल तर तो चहा आधी पाण्यात बनवा आणि मग त्यात गरम दूध टाका आणि रेग्युलर जी साखर घेतात त्यापेक्षा निम्म्या प्रमाणात साखर घेण्याचा प्रयत्न करा. नंतर जेव्हा तुम्ही नाश्ता करताल तेव्हा नाश्त्यामध्ये कटाक्षाने मूग, उडीद, चवळी किंवा मसूर यासारख्या डाळीच्या पदार्थांचा वापर करा आणि यापासून बनवलेले चिला, धिरडे, पिठलं किंवा उसळ असे पदार्थ बनवून तुम्ही खा. त्यासाठी तुम्ही अख्खे मूग घेऊन या, त्याचं पीठ करून आणा,
किंवा रात्रभर ते भिजत ठेवा आणि सकाळी चिला करून खा. हे पदार्थ तुम्ही एखाद्या चटणी बरोबर किंवा आपण ज्या भाज्या सांगू त्या भाज्यांबरोबर सकाळी खाऊ शकता. हे पदार्थ बनवतानाच त्यामध्ये काही तीळ टाका, जवस टाका किंवा मिक्स सीड्स टाका आणि मग ते तयार करा. आणि हा नाश्ता साधारण 9, 9:30 किंवा 10 या वेळेत करून घ्या. या जेवणामध्ये पोळी, भाकरी, भात यासारखे पदार्थ अवॉइड करा. सकाळी सकाळी जास्त गोड काही खाऊ नका, जसं टोस्ट, खारी, बिस्किट यासारखे पदार्थ खाणं टाळा. जे पॅक फूड असतात, कॅन फूड असतात, हेही टाळा. यानंतर साधारण 6 ते 8 तासाच्या अंतराने दुपारचं जेवण करा. म्हणजे दुपारी 3, 4 किंवा 5 वाजता जेव्हा तुम्हाला चांगली भूक लागेल तेव्हा जेवण करा. 1 वाजला आणि खायचा टाइम झाला म्हणून जेवण करू नका. दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही फुलका खा. पोळीऐवजी फुलका खाल्ला तर त्यात आपण तेलाचा वापर कमी करतो. किंवा ज्वारीची भाकरी खा. भाताचाही समावेश तुम्ही ह्या जेवणामध्ये करू शकता. फक्त भात करत असताना तो कुकर मध्ये बनवू नका. सुरुवातीला हे तांदूळ थोड्या तुपामध्ये परतून घ्या. उघड्या भांड्यामध्ये जास्त पाण्यात ते उकळा. उकळल्यानंतर जास्तीचं पाणी काढून टाका, म्हणजे यातला स्टार्च निघून जाईल आणि तो भात तुम्ही मुगाच्या वरणाबरोबर खाऊ शकता. यानंतर कोणत्या भाज्या खायच्यात हे अतिशय महत्वाचं आहे. तर मित्रांनो, दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही वेलवर्गीय भाज्यांचा समावेश करणं गरजेचं आहे. वेलवर्गीय भाज्या म्हणजे काय? जसं की गवार, वांग, भेंडी, शिमला मिरची, घोसाळा, दोडका, शेवगा, कोहळा, पडवळ आणि मुगाची भाजी या 11 प्रकारच्या भाज्यांचा समावेश तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये करू शकता. त्यामुळे बरेच ऑप्शन आहे. रोज आलटून बलटून कुठली पण भाजी त्याचा समावेश दुपारच्या जेवणामध्ये करा. आपण हे पाहतोय की आपण सॅलड सांगितलं नाही, पण जर तुमचं पोट साफ होत नसेल तर फक्त काकडी किंवा मुळा यांचा समावेश तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये करू शकता. जेवण बनवत असताना किंवा नाश्ता बनवत असताना तेलाचा वापर जितका कमी करताल तितका फायदा होतो. तेलाच्या ऐवजी तुपाचा वापर करा. प्रत्येक वेळेस जेवणानंतर किंवा नाश्त्यानंतर थोडे तीळ आणि जवस खाण्याचा प्रयत्न करा. नंतर संध्याकाळी जर तुम्हाला काही गरम पिण्याची इच्छा झाली तर पुन्हा त्याच स्वरूपात जसं आपण सांगितलं त्या पद्धतीने चहा करा किंवा कॉफी घ्या. गोड कमीत कमी खाण्याचा प्रयत्न करा. याशिवाय दिवसभर आपण फळे खाण्याचा प्रयत्न करतो किंवा फळे खाण्याची इच्छा असते किंवा हेल्दी लिव्हिंग म्हणत असतो, पण सुरुवातीच्या काळात कुठल्याही स्वरूपाची फळे खाऊ नका. कारण आयुर्वेदानुसार फक्त डाळिंब आणि आवळा ही 2च फळं चांगले काम करतात. याशिवाय अंजीर आणि खजूर याचा समावेश तुम्ही तुमच्या आहारामध्ये करू शकता, पण तोही आपल्याला जर वैद्यकीय सल्ला दिला असेल तरच खा. यानंतर रात्रीचं जेवण करत असताना तुम्ही लाह्या खा. यामध्ये साळीच्या लाह्या किंवा ज्वारीच्या लाह्या या 2 लाह्यांपैकी सिलेक्ट करा. साळीच्या लाह्या आपण दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनासाठी आणत असतो. या आपल्या घराच्या आजूबाजूला असणाऱ्या फुटाण्याच्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध असतात. या लाह्या तुम्ही डायरेक्ट खाऊ शकता. 24 तासात 48 वेळा जरी या लाह्या खाल्ल्या तरी चालतील, कारण ह्या आपल्या शरीरातील मेद आणि कफ यांना कमी करतात. बरेच जण या लाह्यांचा एकदम चिवडा करून ठेवतात. याला तुपाची फोडणी द्यायची, त्यात जिरे मोहरी टाकायची, थोडीशी मिरची, कढीपत्ता असं टाकून एकदा चिवडा बनवून ठेवा आणि रात्रीच्या जेवणामध्ये पोटभर या लाह्या खा. पोटभर खाऊन झाल्यानंतर सगळ्यात शेवटी पाणी प्या. खात असताना मध्ये मध्ये पाणी पिणं टाळा. आणि सगळ्यात महत्वाचं, रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न करा. स्क्रीन टाइम कमी करा. प्रत्येक जेवणानंतर शतपावली करायला विसरू नका. साधारण दिवसभरात 40 ते 70 मिनिटं चाला. खूप वेळ बसण्याची सवय जर असेल तर 1-1 तासाला थोडं उठा, थोडं चालून या. ज्यांचं वजन खूप जास्त आहे त्यांनी अचानक खूप सारे व्यायाम करायला सुरू करू नका. सुरुवातीला आपण 2 प्रकारचे व्यायाम करा असा सल्ला देतो, ज्यामध्ये एक तुम्ही पाठीवर झोपा आणि सायकलिंग करा. प्रकार 2 मध्ये स्पायनल ट्विस्टिंग, म्हणजे एका जागेवर बसा, खुर्चीवर बसून किंवा कॉटवरती बसून फक्त उजव्या किंवा डाव्या बाजूला स्पायनल ट्विस्ट करा. दिवसातनं 2, 3, 4 वेळेस तुम्ही हे व्यायाम करू शकता. पंचकर्म आणि औषध याबद्दल जाणून घेऊया. यानंतर आपण कोणती औषधे खायची आणि कुठल्या प्रकारची पंचकर्म करायचे हे जाणून घेऊया. तर या मेटाबॉलिक डिसऑर्डर मध्ये आपण 7 दिवसांसाठी काही विशिष्ट प्रकारचे यासाठी स्पेशली डिझाईन केलेले पंचकर्म करत असतो. या व्यतिरिक्त आपण तुमच्या शरीरात कोणत्या प्रकारचं मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे त्यानुसार काही औषधे देत असतो. जसे की जर तुम्हाला डायबिटीज असेल आणि तुमचा HbA1c हे 11 पेक्षा जास्त असेल तर आपली DB-टॅब ही दिवसातनं 3 वेळेस 6 गोळ्या 6-6-6 या प्रमाणात सांगत असतो. आणि जर तुमचा HbA1c हे 11 पेक्षा कमी असेल तर दिवसातून 2 वेळेस 6 गोळ्या सकाळी आणि 6 संध्याकाळी असं खायला सांगतो. वजनाच्या बाबतीतही असंच आहे. वजनाच्या किती प्रमाणात तुमचं वजन वाढलंय त्यानुसार 6 गोळ्या 3 वेळेस किंवा 2 वेळेस असा आपल्याला सल्ला दिला जाईल. या प्रकारे जर तुम्ही जीवनशैलीतले साधे बदल, आहारातले साधे बदल केले, आहारातील साधे बदल केले तर हे मेटाबॉलिक डिसऑर्डर निश्चितच रिव्हर्स होणार आहे. आणि जी काही ॲलोपॅथीची औषधे किंवा इन्शुलिन तुम्ही घेतायत हे सगळं बंद व्हायला निश्चितच मदत होणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर हेल्दी आयुष्याकडचं पहिलं पाऊल तुम्ही आत्ताच टाकले. आता तुम्हाला काय करायचंय? दुसरं पाऊल टाकायचंय. खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आयु संतुलन असं टाईप करून टाका. आमची टीम तुमच्यापर्यंत रिच आउट होईल. तर तुम्हालाही जर डायबिटीज असेल, PCOD असेल, ओबेसिटी असेल, थायरॉइड असेल आणि त्याला रिव्हर्स करायचं असेल तर आत्ताच आपलं ऑनलाईन कन्सल्टेशन बुक करा किंवा आपल्या क्लिनिकला भेट द्या. आपल्या क्लिनिकचा पत्ता आहे भोईटे क्लिनिक, झोपडी कॅन्टीनच्या मागे, सेंट मोनिका DED कॉलेज रोड, सावेडी, अहिल्यानगर, महाराष्ट्र. आणि ऑनलाईन कन्सल्टेशनचा क्रमांक आम्ही खाली देत आहोत, त्याच्यावरती आपण संपर्क साधू शकता.